नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सन 2023-24चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कसा आहे हा अर्थसंकल्प, यातील तरतुदी आणि केलेले नवे बदल याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील प्रख्यात अर्थविषयक अभ्यासक श्री प्रसाद फडणवीस यांना. नमस्कार सर. नमस्कार. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सर, असं म्हणतात की यंदाचा अर्थसंकल्प हा अमृत काळाचा भविष्यवेधी संकल्प म्हणता येईल. असं याची ठळक वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकतो? भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात हा पहिला असा अर्थसंकल्प आहे की जो अर्थसंकल्प एका महिलेनी सादर केला आणि त्यावरती महिला राष्ट्रपती असणाऱ्यांनी स्वाक्षरी केली. म्हणजे महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे, हा या अर्थसंकल्पाचा एक प्रकारचा मूळ गाभा होता असं म्हणू शकतो आपण. समाजाचे जे वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे त्यामध्ये वृद्ध असतील, त्यामध्ये महिला असतील, त्यामध्ये युवक असतील, या सर्वांना यामध्ये काही ना काहीतरी मिळेल असा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या 75 वर्षानिमित्त अमृतकाळ आणि इथून पुढे शताब्दीच्या अनुषंगाने आपण वाटचाल करतो आहे. म्हणजे पुढच्या 25 वर्षाचं व्हिजन आपल्याला ठेवणं भाग आहे आणि ते व्हिजन ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मग आता यामध्ये अनेकांची निराशा झाली, कारण अनेकांची अपेक्षा होती की टॅक्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी सूट मिळेल. पण या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला पाहावी लागेल की बचत योजनांमध्ये फोकस करून सरकारने लोकांच्या टॅक्समधलं जे बदल केले त्यामुळे लोकांच्या हातात पैसा येणार आहे. ज्या वेळेस लोकांच्या हातामध्ये पैसा येईल तेव्हा ते लोक खर्च अधिक करतील आणि आपल्याला आपली जर इकॉनॉमी चांगली करायची असेल, सुदृढ करायची असेल, तर ही कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमी असली पाहिजे. तर यावरती फोकस करण्यासाठी म्हणून यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये खर्चाला प्राधान्य दिलं आणि सगळ्या समाजाच्या घटकांना अंतर्भूत करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला. बरोबर आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की सप्तर्षी अर्थात 7 सूत्रांचा याच्यामध्ये अवलंब केलेला आहे. आपण याविषयी जरा सांगूया की नेमकी ही कोणची आहेत 7 सूत्र. पहा, सगळं कसं आहे की शेवटी कोणत्याही देशामध्ये त्या देशातल्या नागरिकांचं राहणीमान ज्या पद्धतीने उंचावेल त्या पद्धतीने त्या देशाचा विकास हे होतो. आणि याचमुळे ज्या सप्तर्षीच्या भोवताल हा अर्थसंकल्प फिरला त्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. पहिला विषय घेतलाय की इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की रिचिंग द लास्ट माईल. हा सेकंड मुद्दा जो आहे, हा जर समजा आपण पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या अंत्योदयाचा जर समजा विचार केला तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोणत्याही योजनेचे परिणाम दिसले पाहिजेत. म्हणजे सर्वदूर याचे लाभ सगळ्यांना मिळाले पाहिजे. बरोबर. आज आपल्या देशामध्ये तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने युवकांचं नेतृत्व उभं राहत आहे. कारण सरासरी एजचा जर आपण विचार केला तर आपलं 28 आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारत हा खऱ्या अर्थाने युवकांचा देश उभा होणार आहे. तर म्हणून युवकांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी असेल, म्हणजे या बजेटमध्ये युवकांसंदर्भात स्पेशली आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा उल्लेख करण्यात आला. तर तो या युवकांच्यासाठी अतिशय उपयोगाचा ठरणार. त्यांना स्टार्टअपसाठी वगैरे जास्त प्रोत्साहन. त्यानंतर चौथा जो विषय घेतला तो आहे फायनान्शियल सेक्टरचा. कसा आहे की पूर्ण इकॉनॉमी शेवटी पैशाच्या भरोशावरती आहे. मग आता जितका पैसा लोकांच्या हातामध्ये खेळेल तितकी इकॉनॉमी सुदृढ होत जाईल. म्हणून फायनान्शियल सेक्टरचे रिफॉर्म, म्हणजे आज जर समजा आपण पाहिलं तर एक साधारणपणे 47 कोटी लोकांची जनधन खाती उघडल्या गेलेली आहेत. म्हणजे यामुळे प्रत्येकाला बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून व्यवहार करायचे, त्यातून त्यांना फायनान्शियल लिटरसी क्रिएट करून द्यायची, हा यामागचा हेतू आहे. पाचवा विषय त्यांनी घेतलाय ग्रीन ग्रोथ. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. सुरुवातीपासून आपण जर पाहिलं पॉप्युलेशन ज्या पद्धतीने वाढत आहे त्या कृषी क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी क्रांतिकारी बदल होऊ लागलेले आहेत आणि त्या
क्रांतिकारी बदलाच्या आधारावरच 80 कोटी लोकांचा अन्नधान्य गव्हर्नमेंट फ्री देऊ शकत आहे. अरे बापरे, हा, ही तर खूपच ही मोठी खूप उपलब्धी मोठी म्हणावी. उपलब्धी आहे. म्हणजे 2 वर्ष कोरोनानंतर जे सरकारने निर्णय घेतला त्याला पुन्हा 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आणि यामध्ये कुठेही आपण आयात केलेलं नाही आहे धान्य. हे आपल्याच देशामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी निर्माण केलेलं आहे. आत्मनिर्भरच आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे आपण त्याच्यामध्ये पण झालो. बरोबर. त्यानंतर अनलिशिंग द पोटेन्शियल असं त्यांनी हे म्हटलं. आज याच्यामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथचा जर समजा आपण विचार केला तर कोरोनानंतरच्या काळामध्ये मेक इन इंडिया असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडिया असो किंवा आत्मनिर्भर भारत असो आणि त्या अंतर्गत येणारे स्टार्टअप म्हणजे इथे इंडस्ट्रीला बूस्ट मिळणार आहे. बरोबर. इकॉनॉमीचे जे 3 पार्ट असतात तर आत्ताच्या स्थितीमध्ये इंडिया सर्व्हिस सेक्टर इकॉनॉमी आहे. तर सर्व्हिस सेक्टरवरून आपल्याला आता मॅन्युफॅक्चरिंग हब बनायचं आहे. अच्छा. म्हणजे आता आधीच्या 25 वर्षाच्या काळामध्ये जे चायनानी करून दाखवलं, बरोबर आहे. म्हणजे आता मेक इन इंडिया आपण मेक इन इंडिया आपण जे कॅम्पेन चालू केलेलं आहे बरोबर. त्या आधारे हे पोटेन्शियल आपल्याला कॅश करता येणार आहे. आणि या सगळ्यांसाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने म्हणजे आज मेट्रो असो किंवा वेगवेगळे एअरपोर्ट, म्हणजे आता या बजेटमध्ये सांगण्यात आलं की 50 नवीन एअरपोर्ट तयार करण्याचा विचार आहे सरकारचा. बरोबर. आपल्या विदर्भाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आज नागपूर शहरातली जी मेट्रो आहे ही इकडे वर्धेपर्यंत, इकडे रामटेकपर्यंत, भंडाऱ्यापर्यंत, पुढे जाऊन अमरावतीपर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. तर ह्या सगळ्या व्हिजनरी गोष्टी ठेवून हा अर्थसंकल्प केल्यामुळे याला एक अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. बरोबर आहे. आणि आता तुम्ही जे बोललात की मेट्रोचा विस्तार बऱ्यापैकी होणार आहे, तर याचा नागपूरकरांना आणि विदर्भातल्या बहुतांश लोकांना याचा फायदा नक्कीच होणार आहे असं नक्कीच आपण होणार म्हणू आहे. शकतो. हो हो. याच्यात सर आयकरामध्ये काही नवीन बदल केलेले आहेत, जसं की 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आहे. पण त्याच वेळेला असं म्हणतायत की 3 लाखापर्यंत कर घेणार नाही, मात्र 7 लाखापेक्षा उत्पन्न जास्ती असेल तर 3 ते 6 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती 5% कर आकारणार. आता या इथे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय, तर आपण थोडंसं हे स्पष्ट करून सांगूया. पहा कसं आहे, आत्तापर्यंत जुनी कररचना आणि नवीन कररचना असे 2 पार्ट होते. अजूनही ते काही दिवस राहणार आहे, पण आता इथून पुढे डिफॉल्टमध्ये नवीन कररचनेमध्येच प्रत्येकाला यावं लागणार आहे. आतापर्यंत जे 5 लाखाचं उत्पन्न करमुक्त होतं त्या 5 लाखाच्या करमुक्त उत्पन्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की काही बेसिक सेव्हिंगचे बेनिफिट्स दिलेले होते. म्हणजे इन्कम टॅक्सचा सेक्शन 80C असेल किंवा एक स्टँडर्ड डिडक्शन असेल किंवा मेडिकल फॅसिलिटीसाठी 80D असेल, इन्शुरन्स असेल, तर या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊन मग तो इन्कम टॅक्स कमी होत होता. दरम्यानच्या काळात सरकारने काय केलं, एक निश्चित घेतला की बुवा एक फिक्स अमाऊंटचा रिबेट द्यायचा. तो रिबेट इन्व्हेस्टमेंट केलं असेल नसेल केलं तरी 5 लाखापर्यंत येऊन जाईल आणि ते करमुक्त होईल. आता या नव्या याच्यामध्ये 5 लाखाची लिमिट 7 लाखापर्यंत केली. तर 7 लाखापर्यंत आता इन्कम लागणार नाही, पण 7 लाखाच्या पुढे त्याला इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजे आता उत्पन्न जुन्या- 7 लाखापेक्षा जास्ती असेल जास्ती तर ते असेल. सुरुवातीपासूनच्या Exactly. उत्पन्नावर. पहा 7 लाखापर्यंत जर समजा कोणी सेल्फ एम्प्लॉईड असेल किंवा सॅलरीड असेल तर या 2 याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स वेगवेगळे होतात. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत नव्या कररचनेसाठी 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन लागू केलेलं नव्हतं, जे आता पूर्ण लागू होणार आहे. म्हणजे सॅलरीड एम्प्लॉई जर समजा असेल तर त्याला सुद्धा ते लागू होणार आहे. तर त्या याच्यामुळे थोडासा टॅक्सेशनचा भार जास्ती पडणार आहे लोकांवरती, पण पैशाची चणचण न जाता तुमच्या हातामध्ये पैसा अधिक खेळणार आहे. म्हणजे जुन्या याच्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं समजा 10 लाख रुपये इन्कम असेल, त्या 10 लाखामध्ये जर समजा तो इन्व्हेस्टमेंट करत असेल पूर्ण सगळ्या गोष्टींचा बेनिफिट घेऊन, तर तो 5,27,000 रुपये सॅलरीड पर्सन सेव्हिंग करत होता आणि त्या सेव्हिंगच्या अगेन्स्टमध्ये त्याला काहीही टॅक्स लागत नव्हता. तेच आत्ताच्या स्थितीमध्ये त्याला काही प्रमाणामध्ये टॅक्स द्यावा लागेल, पण बाकीचे हे 5 लाख रुपये त्याच्या हातामध्ये खेळते राहतील ना. बरोबर आहे. पण म्हणजे असं आहे का की 7 लाखापर्यंत उत्पन्न असेल त्यांना कर नाही आहे, नाही. पण 7 लाखाच्या वर 1 रुपया जरी उत्पन्न हो, असेल हो. तरी तरी त्यांना त्याला 3 लाखापासूनच्या उत्पन्नावरती कर द्यावा लागणार आहे. बरोबर. 31 मार्चच्या नंतर म्हणजे 7 लाखापर्यंत शून्य आहे आणि जर समजा त्याचं 7.5 उत्पन्न असेल तर त्याला 31,200 रुपये टॅक्स द्यावा लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि 7 इथे लाखाच्या कुठेही वरच्या वरच्या उत्पन्नाला पहिले 3 लाख वजा पहिले करून पण, हा. वरच्या उत्पन्नावरती Exactly. त्यांना तसंच, कर द्यायचा तसंच. आहे. बरोबर. साधारणपणे आत्ता याच्यामध्ये जर 10 लाख रुपये एखाद्याचं उत्पन्न असेल
तर त्याला नव्या टॅक्स रचनेप्रमाणे जवळपास 54,000 रुपये टॅक्स द्यायचा आहे. तर हे आपल्याला परवडणार आहे, जास्ती सोयीचं आहे. सोयीचं आहे. बरोबर आहे. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण आणि महिलांना गुंतवणूक करायला प्रोत्साहन देणं याकरता एक योजना त्यांनी आणलेली आहे, महिला सन्मान बचत पत्र योजना. याच्याविषयी आपण सांगूया. पहा, कसं आहे की स्मॉल सेव्हिंग्सच्या माध्यमातून सरकार विविध बचत योजना मार्केटमध्ये आणत असतं. आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र नावाची स्कीम यांनी लॉन्च केली. आता याच्यामध्ये ही त्यांनी लिमिटेड पिरियडसाठी असा शब्दप्रयोग केला आहे, जी पुढच्या 2 वर्षासाठी अप्लिकेबल आहे, जी 1 एप्रिल पासून लॉन्च होईल. त्यामध्ये त्यांनी आत्ताच्या स्थितीमध्ये 7.5 रेट ऑफ इंटरेस्ट दिला आणि याच्यात फक्त महिलांनाच इन्व्हेस्टमेंट करता येईल. पण त्याच्यासोबत त्यांनी दुसरे ज्या 2 बेनिफिट्स दिले ते खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे त्यामध्ये सगळ्यात पहिला जो विषय आहे की जी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम नावाची जी योजना होती, ज्यामध्ये 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करता येतं, ती सरळ डबल करून 30 लाख रुपये केली. मासिक उत्पन्न योजना जी याच्यामध्ये 4.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करता येत होतं, ती सरळ 9 लाख रुपये केली. म्हणजे सरकारने या माध्यमातून काय केलं आहे तर स्वतःचं बॉरोईंग कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या अशा योजना लॉन्च करून सरकारने बॉरोईंग प्रोग्रामवरती जास्ती भर न देता स्मॉल सेव्हिंग्सच्या माध्यमातून सामान्य माणसांकडनं पैसा घेऊन त्यांना बेनिफिट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. आणि नवीन योजना केली त्याच्यामध्ये पण आहे. बरोबर आहे. आणि कृषी विषयक आपण जर विचार केला तर मला वाटतं की कृषी स्टार्टअपसाठी कृषी निधीची योजना आहे आणि 20 लाख कोटी रुपयांपर्यंत बँकांच्या कर्जासाठी याच्यामध्ये तरतूद केलेली आहे कृषी क्षेत्राकरता. तर या स्टार्टअपसाठी आणि तरुण पिढी जी आहे कृषी क्षेत्रामध्ये कार्य करणारी, यांच्यासाठी ही तरतूद कशी काय फायदेशीर ठरणार? पहा, कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये दरवर्षी बँका आपली जी कॅपॅसिटी असते त्याप्रमाणे फायनान्स करत असतात. आता शेतकऱ्यांना जोडधंदा कोणता तरी असला पाहिजे असं म्हटलं जातं. हे एक शेतकरी करू शकत नाही, म्हणून मग त्यांनी काही दिवसांच्या आधी एक फॉर्मर प्रोड्युसर कंपनी नावाचा एक कन्सेप्ट लॉन्च केला. किंवा शेतकऱ्यांनी एक ग्रुप तयार करायचा, एक कंपनी फॉर्म करायची आणि त्यातून उत्पन्न करायचं. बऱ्यापैकी आता लोक त्या विषयाकडे येऊ लागलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपला व्यवसाय करू लागलेले आहेत. आपल्या लक्षात येईल, या गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक तरुणांनी आपले जॉब सोडून व्यवसायाकडे वळलेले आहेत. मग यांना बेनिफिट देण्यासाठी म्हणून स्टार्टअपच्या नावाखाली ज्या योजना सुरू केल्या त्यामध्ये त्यांनी ॲग्रिकल्चरला यावर्षी ॲड केलं, किंवा ॲग्रिकल्चर स्टार्टअप कोणी जर स्टार्ट करत असेल तर त्याला आम्ही अजून एक्स्ट्रा बेनिफिट्स देऊ. मग आता याच्यामध्ये मोठे डेअरी फार्म्स उभे राहू शकतील, कारण आपल्या देशामध्ये दुधाची आवश्यकता आहेच. माल साठवण्यासाठी मोठे मोठे वेअरहाऊसची आवश्यकता लागणार आहे. तर वेअरहाऊसच्या माध्यमातून स्टार्टअप काम करू शकतात किंवा शेतकरी काम करू शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांजवळ जमीन आहे आणि ज्या शेतकऱ्यांजवळ थोडाफार पैसा आहे, ह्या दोघांचं संगनमत जर समजा झालं प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून किंवा स्टार्टअपच्या माध्यमातून, तर दोघांसाठी पण विन विन सिच्युएशन असेल आणि त्यातून स्वाभाविकपणे शेतकऱ्यांचा विकास होईल. बरोबर आहे. अर्थसंकल्प हा इतका मोठा विषय आहे, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्याच्यामुळे आपण आता इथेच थांबूयात. आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती स्पष्ट करून सांगितली. त्याबद्दल नागपूर आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.